धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवारांवर विरोधकांचा दबाव वाढला। सुप्रिया सुळे आणि संभाजीराजेंनी करून दिली नैतिकता आणि माणुसकीची आठवण। पुराव्यांवरून राऊतांचीही आगपाकड। राजीनामा दिलेला नाही, धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची चर्चा फेटाळली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही घेतला सहभाग। दोन कोटींच्या खंडणीच्या आड आले आणि दलित व्यक्तीला मारहाण करताना मध्ये पडले म्हणून संतोष देशमुखांची हत्या। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। आरोपींची अवस्था तेरे नामसारखी व्हायला हवी असं व्यक्त केलं मत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिंदेंमुळे मनसे महायुतीत सहभागी होऊ शकली नाही। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। महापालिका निवडणुकीत मनसे युतीबाबत सकारात्मक। विधानसभेत झालं ते विसरा आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा। मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश। विभागाध्यक्षांना संघटना बळकट करण्याच्याही सूचना। महाराष्ट्रात ईव्हीएमवरचे विरोधकांचे सर्व आक्षेप केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळले। ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचंही स्पष्टीकरण। दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा। 5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 फेब्रुवारीला मतमोजणी। HMPV विषाणूमुळे घाबरण्यासारखं काहीही कारण नाही, पण काळजी घ्यायलाच हवी। राज्य सरकारचं स्पष्टीकरण। मंत्रिमंडळ बैठकीतही HMPVवर चर्चा। कार्यालयांची सफाई, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृहांची स्वच्छता। राज्यातल्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचं 100 दिवसांचं टास्क। जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलीस आयुक्तांशी VC द्वारे संवाद। 1 एप्रिलपासून राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। सरकारी कारभार गतिमान करण्यासाठी नियमावली सुधारण्याचाही निर्धार। तब्बल 5 महिन्यांनंतर विशाळगड अखेर पर्यटकांसाठी खुला होणार। जिल्हा प्रशासनाकडून नियम आणि अटी लागू, तसंच पर्यटकांची तपासणी करण्याचीही प्रशासनाची सूचना। अभिनेता सलमान खानच्या घराला लावल्या बुलेट प्रूफ काचा। वांद्र्यातील घराबाहेर कडेकोट सुरक्षा। पोलिसांची चौकीही तैनात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 स्वयंसेवकांना जन्मठेप। केरळच्या थलसेरी न्यायालयानं सुनावली जन्मठेप। 3 ऑक्टोबर 2005 रोजी घडली होती CPI कार्यकर्त्याची हत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।